हरि रमापते राजीव लोचनं रामं वन्दे रघुनन्दनं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातो मदङ्गरी समागत कृष्णं समानन्दकण्ठं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमः पाण्डुरङ्गाकरो नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सुखदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची पहाते गवळणी तवती पारती दुधानी पहाते गवळणी तवती पारती दुधानी म्हणते नंदाची आपुरे आज चोरी केली खरी दया विन नासी मोहे दुसऱ्या ऐशी म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे सगळे तुकया मेला देणे अपुना आईला म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे विठ्ठला म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत भगवत नाम संकीर्तनामध्ये सेवे करता निवडलेले गौरव भगवत दर्शन झाल्यानंतर आणि ज्या गोपिकांवर परमात्म्याची कृपा झाली त्या गोपिकांच्या अंतःकरणातल्या विकार ग्रंथींचा नाश करण्याचा अनुभव आणि आजच्या घेतलेल्या गौरवीमध्ये आपला आहे अगदी थोडक्यात चिंतन आज आपण ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आहोत ते पवित्र अधिष्ठान आहे अखिल ब्रह्मांड कोटी नायक भगवान परमात्मा आणि त्यांचं वर्णन करतात रुक्मिणी माता विचारतात देवा आतापर्यंत तुम्हाला एवढं गैरवरून आलं नाही तेवढं आज गैरवरून आलं आज तुमच्या डोळ्यातून अश्रू पडतायत असं नेमकं काय भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी पाहिला नयनी ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे असा हा योगी आहे सर्व योग्यांचा हा गुरु आहे योग्यांची माऊली आहे अखिल विश्वाचं कल्याण करण्याकरता याने परमात्मा रूप धारण केलेलं आहे असा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप ऐका काय गोड चिंतन आहे जो साधना करेल त्यांचा तर तो मायबाप आहेच पण याचं नुसतं जो दर्शन घेईल तो कृतार्थ होईल साधकांचा माय बाप
करुषाने हरी ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. सामर्थ्य काय आहे? रेड्या मुखे वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. त्याचे पुढचा पराक्रम ऐका. चालविली जळ भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. असा माझा शब्द आहे, आपुलकीचा भाव आहे. सर्व संतांनी माझ्या या आपुलकीच्या भावानेच ज्ञानोबांचे वर्णन केलं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ऐका जेणे निगमवल्ली प्रगट केली. अशा अनेक संतांचे चिंतन तुमच्या समोर मांडता येईल. अगदी थोडक्यात आपल्याला वेळ आता अगदी कमी आहे. तसं पाहिलं तर 12ला आपला काला झाला पाहिजे. आता 12ला 10 मिनिटं कमी असताना आपल्याला सुरुवात कीर्तनाची झाली आहे. त्याच्यामुळे 10 मिनिटात कीर्तन कारण पाठ कसा घ्यायचा याचं कौशल्य मला आहे. पण आता 10 मिनिटात घेणं ते प्रामाणिकपणा होणार नाही. थोडस प्रामाणिकपणानं कीर्तन केलं पाहिजे. म्हणून तुमची बैठक जोपर्यंत स्थिर राहील आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य राहील, नाहीतरी तुमचा टायमिंग एकटाच आहे. कारण तुम्ही हुशार गोपाळ आहे. तुम्ही काही रिकाम्या पोटाने आले असाल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे तो दम जोपर्यंत आहे तोपर्यंत कीर्तनात आनंद राहील. आणि त्याने आला नसून जास्त वेळ न घालवताना ते थोडक्यात आज संपूर्ण चराचरामध्ये संपूर्ण विश्वामध्ये ज्या आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी आज महान महान संत मंडळी एका ठिकाणी उपस्थित असतील ते आळंदी गाव. त्या आळंदीची आज यात्रा या ज्ञानोबांचा संजीवन समाधी सोहळा लक्षात घ्या. तर आळंदी गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. बघा काय बोललं नाही. आळंदीला पुण्यभूमी म्हटलं. अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र ऐका. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र आणि तया आठविता महा पुण्य राशी. एवढ्या 3 रोजचा अभ्यास करा आणि दुसऱ्या ज्याला तुम्ही धरलं असेल त्याला सोडा आणि एकाला धरा. ताकद आहे ताकद. मी काही तुम्हाला द्वेष भावनेनं बोलत नाही. कारण ते बाकीचे लोक खडखडून माझ्या मागे येणार का? म्हणजे ना आमचा विरोध करतो का? त्यांचा विरोध नाही आपल्याला. पण सर्व देवांनी ज्या ज्ञानोबाला अधिष्ठान दिलं हे ज्ञानोबा आहे. अगदी सोप्या भाषेत बोलले तिने ते अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र. पवित्र अशी पुण्यभूमी कोणती आहे? अलंकारपूर म्हणजे आळंदी. का पुण्यभूमी आहे ती? तिथे नांदतो. नुसतं घरात असणं चांगलं नाही. मुलगी घरात आहे पण ती नांदली पाहिजे. नांदली काय बापाला आनंद असतो की नाही? आणि बिगर नांदण्याला काय आनंद येईल? म्हणून तिथे नांदतो कोण? ज्ञान राजा सुपात्र. ज्या संतांकडे तुम्ही जाणार तो सुपात्र पाहिजे. आपण जिथे दान देतो ते सुपात्री पाहिजे. आपण ज्याच्या मागे लागतो तो सुपात्री पाहिजे. आपण ज्याची सेवा करतो पाय धुतो तो सुपात्री पाहिजे. कारण आपण जर सेवा करतो पण तो जर पात्र नसेल अपात्र असेल तर तो तुम्हाला काय देईल? म्हणून तो सुपात्र. आणि त्याचं नुसतं स्मरण करा तुम्ही. तया आठविता शब्दरचना पाहत महा पुण्य राशी. त्याच्या नुसतं नामाचं स्मरण केलं तर पुण्याच्या राशी तयार होतात. आणि त्याची पुण्याची राशी तयार झाली तिथे काय अडचण आहे? पुण्य आणि तिथे तयार होतं तिथे कुठलीच अडचण येत नाही. अशी असणारे ज्ञानोबा आहे. ऐका पुण्य राशी म्हटलं आहे. अशा पुण्याच्या राशीच्या राशी
ज्यांच्या नावानं त्या ज्ञानदेव म्हणता, ऐका चिंतन, ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया. आपल्या संसारात दुःखाला कारणीभूत कोण आहे? माया. माया सोडली की दुःख नाही, माया सोडली की दुःख नाही. तुम्ही कशावरही माया ठेवा, माया आली की दुःख आलं. पण ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर गेली. ज्ञानोबाचं नुसतं नाव घेतलं तर माया नाहीशी होते, समोर नष्ट होते. एवढं सामर्थ्य ज्या ज्ञानोबारायांचं आहे कितीतरी वर्णन करता येईल. कारण हे वर्णन करण्याकरता खरं असं आहे, आता फक्त कीर्तनात बोलणं योग्य नसतं. कारण नुसतं कीर्तनात तर मी तुम्हाला उपदेश आता रोज पाहिजे. कारण कीर्तनकार कीर्तनात फक्त उपदेश करतात, पण प्रत्यक्षात जे साधना करतात ते साधक श्रेष्ठ असतात. लक्षात ठेवा वाक्य माझं, साधना करणारे साधक श्रेष्ठ असतात. आमच्यासारखे येऊन तुम्हाला फक्त उपदेश करून जातात, पण तो उपदेश याच्यासाठी असतो की जाळू नये नाव, पावलेनी आधार आणि मागील आधार बहुतांचा. पावलेनी पार आणि मागील आधार बहुतांचा. कालच्याही रात्रीच्या कीर्तनामध्ये बोललो की समजा तुम्हाला पैलतीराला जाण्याकरता नाव आहे, त्या नावेमध्ये तुम्ही बसले, नाव पैलतीराला तुम्हाला घेऊन गेले. नाव पैलतीराला घेऊन गेल्याच्या नंतर शहाण्या माणसानं असं करायचं का की ते नाव आता जाळून टाकायची? आपलं काम झालं, चालेल का? नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं चालत नाही. कारण ती नाव मागील लोकांचा काय आहे? आधार आहे. आणि या मार्गाने जे गेले त्या मार्गाने तुम्ही जा असं संत सांगतात. आणि त्या मार्गाने जर गेले तर तुमच्या संसारात कोणती चिंता राहणार नाही, असं श्रेष्ठ अधिष्ठान आणि माऊली आहे. कारण जेवढं तुम्ही आळंदीचं वर्णन कराल, आज सर्व आमचे वारकरी आळंदी क्षेत्रामध्ये आहे. आता आपला योग आहे, सुंदर योग आहे आपला हा. पण योग जरी म्हटला तरी थोड्या फार प्रमाणामध्ये अधिष्ठानात फरक नसतो. गावागावामध्ये विठ्ठलाची मंदिर आहेच, पण आषाढीचे पंढरपूर म्हटल्याच्या नंतर त्याला विशेष महत्व आहे. तसं आपलं अधिष्ठान हे महत्वाचंच आहे. पण आज आळंदी क्षेत्राचा महिमा अत्यंत महत्वाचा आहे. अशा आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी आज परमपावन पुनीत अशा इंद्रायणीच्या काठी आणि इंद्रायणीच्या तीरावर आणि अखिल आपले वारकरी संत मंडळी आणि त्या ठिकाणी एकत्र आहे. असा हा आळंदीचा सोहळा. ठीक आहे, तुम्ही आपण मायेमुळे आळंदीला जाऊ शकले नाही. कोणामुळे गेले आपण? कोणामुळे? मायाच ना. कारण मला जावं तर वाटतं, पण ते पण कोणी कोणी आणून येते की नाही तुम्हाला? ते कोण आहे की माया? आता आम्ही मायेचं असं साळतोय. ती घराची जशी माया असते तशी व्यवहाराची माया आहे, तशी सामाजिक माया आहे आणि तशी पारमार्थिक माया आहे. लक्षात ठेवा, तिन्ही माया नाही बरे का? संसारात जसं तुम्ही अडकतात, आता कितीही मी वर्णन आळंदीचं केलं तरी मी अडकतो, माझा जीव अडकतो. का अडकतो? नाही, ती माऊली, ती अधिष्ठान आणि तुमच्या आपल्या जीवनाच्या उद्धाराकरता आणि कल्याणाकरता आपण काय केलं तर आपण आपल्या भूमीत आणलं. या अधिष्ठान सोपं समजू नका. या अधिष्ठानाची ज्यांनी ज्यांनी आज सेवा करतायत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मेवाच खायचा आहे. हे ध्यानात ठेवा, मेवाच खायचा आहे. कधी वाया जाणारी क्रिया नाहीये ही. आणि म्हणून जास्त काय बोलायचं, म्हणून थोडक्यात अशा या पवित्र अधिष्ठानाने हे अधिष्ठान अत्यंत पवित्र आहे. याचं वर्णन आपल्या तोंडाने करणं योग्य होणार नाही. आणि मी कितीही वर्णन केलं तरी याची किंमत कोणाला असते? लक्षात घ्या, वस्तूची जी किंमत आहे ती किंमत जाणण्याकरता कोण लागतो? पारखी. कोण लागतो? इथं खूप व्याख्यान केलं, पण तुम्हाला जर त्याची पारख नसेल तर त्या गोष्टीची किंमत येणार नाही. एकच वाक्य सांगतो आणि चालतो पुढे. गायन शास्त्र अत्यंत सुंदर आहे, संगीत शास्त्र आहे. आमचे दादा वगैरे बसले, सर्व मंडळी गायनात तरलेले.
आता गायनामध्ये ते गायक जे असतात ना, ते सुरुवात करताना सरळ अभंग कधी म्हणत नाही. मग ते कसे करतात? डॉक्टरना हसू आलं तुम्ही मला सांगा त्या माणसानं असं 5 मिनिटं तुम्ही काय म्हणता? काय लावलं ऐकले का केलं असा हात? आपल्याला त्याचे पारख केले ना, आपल्याला त्याची पारख नसल्याच्यामुळे तुमच्या त्या रेडिओवर संगीत लागतं, त्यावेळेला जर असं शास्त्रीय संगीत लागलं तर माणसं पटकन जात होते आणि तो रेडिओ बंद करत होते. का करत होते? आपल्याला त्या विषयाची काय नाहीये, पारख नाहीये. तसं तुम्हाला परमार्थामध्ये मी ज्ञानोबांचं कितीही वर्णन रात्रभर सांगितलं, पण तुम्हाला जर त्या ज्ञानोबांची पारख नसेल तर ज्ञान संतांच्या वचनाप्रमाणे होईल. ते संतांचे वचन मी तुम्हाला सांगतो. संत महात्मे म्हणतात मृत जैसे शृंगारिले. एक एक वाक्य आहे का? आपल्याकडे कोणत्या माणसाचा शृंगार केला जातो? मेलेल्या. जिवंतपणे जर म्हाताऱ्याने पावडर मागितली तर, फुल मागितलं तर, काही गरम गरम वस्तू मागितली तर जमत नाही. जिवंतपणे भेटत नाही त्याला. पण मेल्याच्या नंतर मात्र माणसं त्याला काय करतात? सजवतात की नाही. मग मृताला शृंगारणं. मृत जैसे शृंगारिले गाढव कीर्ती न्हालिले. गाढवाला तापीमध्ये स्नान केलं. कडू दुरिया माकिले गुळे जैसा. बरेच दृष्टांत मी सांगेन तुम्हाला, माऊलींचे दृष्टांत आहे. आणि अशा पद्धतीने त्याचा काही उपयोग होत नाही, म्हणून त्या ठिकाणी जाणकार पाहिजे.